विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाने तो प्रयोग करून पाहिला झूम ॲपद्वारे त्या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याचा किंवा तुमच्याशी लाईव्ह क्लास घेण्याचा. पण बहुतेक विद्यार्थी जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी झाले नाही. म्हणून मी नव्याने आता एकच मुद्दा आहे आजच्या दिवसातला, पण काय झालेलं आहे की त्याचे टप्पे टप्पे करून 10-10 मिनिटाचे टप्पे करून मी तुम्हाला पाठवत आहे. आता याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही. कन्फ्यूज का होणार नाही, तर आता पहिला जो व्हिडिओ येणार तो त्या विषयाची इंट्रोडक्शन आहे, म्हणजे माहिती आहे, ते सुद्धा पूर्ण लिहावीच लागते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण प्रतिमान यामध्ये 5 वेगवेगळे टप्पे आहेत. तर प्रत्येक टप्प्याला एक एक व्हिडिओ पाठवत आहे, म्हणून काही गोंधळ होण्याचं काही कारणच नाही. पहिला टप्पा झाला की दुसऱ्या टप्प्याचा व्हिडिओ पहा, दुसरा झाला की तिसरा झाला की चौथा, आणि चौथा झाला की 5वा. अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण भाग अभ्यासायचा आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ आपण ही माहिती सुरू करण्याच्या अगोदर लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या विस्फोट असा एक मुद्दा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या विस्फोट यामध्येच त्या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण प्रतिमान असा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. काल आपण त्या ठिकाणी पाहिलं लोकसंख्या वाढ म्हणजे काय. लोकसंख्या वाढ यासाठी 2 घटक अतिशय महत्वपूर्ण आहे. एक आहे जन्मदर आणि दुसरा आहे मृत्यूदर. जन्मदर म्हणजे काय, तर दर एका वर्षात विशिष्ट प्रदेशात दर 1000 व्यक्तीच्या मागे जन्माला येणाऱ्या नवजात बालकांची संख्या, अभ्रकांची संख्या म्हणजे त्या ठिकाणी जन्मदर. अशी दुसरी व्याख्या केली जाते मृत्यूदराची. एका वर्षात विशिष्ट प्रदेशात दर 1000 व्यक्तीच्या मागे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूदर होय, असं त्या ठिकाणी आपण विचार करतो. लोकसंख्येच्या वाढीमध्ये हे 2 घटक अतिशय महत्वाचे आहे. एक म्हणजे जन्मदर आणि दुसरा म्हणजे मृत्यूदर. आणि 2 मध्ये असणारा डिफरन्स हाच त्या ठिकाणी लोकसंख्येची सकारात्मक वाढ म्हणजे वाढ करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, किंवा लोकसंख्येची नकारात्मक वाढ म्हणजे घट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. समजा जन्मदर अधिक असेल आणि मृत्यूदर जर कमी असेल तर लोकसंख्येत निश्चितच वाढ होईल. म्हणजे जन्मदर 40, मृत्यूदर 30, म्हणजे लोकसंख्येत दर 1000 व्यक्तीच्या मागे किती भर पडून राहिली, 10 व्यक्तीची भर पडून राहिली. पण हे उलट झालं की 40 लोक मृत्युमुखी पडून राहिले आणि 30 लोक जन्माला येऊन राहिले. तर मग याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की एकूण लोकसंख्येमध्ये 10 लोकांची कमी होऊन राहिली. म्हणजे जी एकूण अगोदरची लोकसंख्या आहे त्याच्यातच 10 लोक कमी होताना आपल्याला दिसतात, म्हणजे लोकसंख्येमध्ये घट होताना आपल्याला दिसते. तर लोकसंख्येची जी वाढ होते आहे, जे सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक असू शकते, याला त्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर हे 2 घटक कारणीभूत असलेले आपल्याला दिसतात. आणि मग लोकसंख्येची वाढ होत असताना ती कधी कधी खूप अधिक प्रमाणात होते आणि कधी कधी ते खूप कमी प्रमाणात होते. हे समजून घेण्यासाठी एक सिद्धांत सांगितलेला आहे, त्याला लोकसंख्या संक्रमण प्रतिमान असे म्हणतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत प्रतिमान. प्रतिमान हा शब्द तुमच्या पुस्तकात दिलेला नाही, पण ही अतिशय उत्तम पद्धतीची आकृती त्या ठिकाणी तयार केलेली आहे. या आकृतीला त्या ठिकाणी मॉडेल म्हटल्या जाते. प्रतिमान या शब्दाचा अर्थ आहे मॉडेल. हे समजण्यासाठी त्या ठिकाणी मॉडेल तयार केलेलं आहे. प्रतिमान याचा अर्थ मॉडेल. पण लोकसंख्या संक्रमण प्रतिमान सिद्धांत यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की लोकसंख्येची जी वाढ होते ती वेगवेगळ्या टप्प्यामधून पदार्पित होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक देशाची लोकसंख्या हे वेगवेगळ्या टप्प्यामधून त्या ठिकाणी जाते. याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की लोकसंख्येची घट होत असेल किंवा वाढ होत असेल तर ही होत असताना त्याला लागणारा कालावधी जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आपण 1 मिनिटात ही थोडीशी आकृती समजून घेऊ की या आकृतीवर वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये. आणि याच्यात काय दिलेलं आहे तर ही आकृती पहा कशा पद्धतीची आहे. या आकृतीची ही जी रेषा आहे, हा वक्र आहे या आकृतीचा. या वक्रामध्ये हे बघा, हा वक्र कसा चाललेला आहे, इथून अशा पद्धतीने जाऊन तो या दिशेला जात आहे.
तर हा वक्र जो आहे तो आहे मृत्यू दर, लक्षात घ्या, जो अतिशय डार्क अशा काळ्या शाईने दाखवलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तो डार्क ब्लॅक कलरने दाखवलेला आहे. आणि वरच्या दिशेने जे जाणारी रेषा आहे तुटक तुटक याच्यामध्ये, ते आहे त्या ठिकाणी जन्मदर. हा इकडे असा गेलेला आपल्याला दिसतो. जन्मदर आणि मृत्यू दर याच्यामधलं अंतर म्हणजे लोकसंख्येमध्ये होणारी वाढ, नैसर्गिक वाढ किती प्रमाणात होऊन राहिली हे या ठिकाणी दाखवते. इथे तुमच्या पुस्तकामध्ये पॅरोट ग्रीन नावाचा कलर दिलेला आहे, पण आता इथे कलर देता येत नाही म्हणून मी इथे हे अशा प्रकारचं शेडिंग घेतलेलं आहे. तर ह्या दोन गोष्टी. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे ते इथे 5 टप्पे केलेले आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 टप्पे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 5 टप्पे कसे झालेले आहेत? हा पहिला टप्पा आहे आपला लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा, हा दुसरा टप्पा, हा तिसरा, चौथा आणि 5वा. याच्यामध्ये काय आहे तर जन्मदर आणि मृत्यूदर, जन्मदर आणि मृत्यूदर, या जन्मदर आणि मृत्यूदरातील अंतरामुळे या ठिकाणी लोकसंख्येची वाढ होताना आपल्याला दिसते. पण हा आकार सर्वत्र सारखा नाही. काही ठिकाणी फार मोठा आहे, काही ठिकाणी फारच मोठा आहे, काही ठिकाणी फारच लहान आहे, काही ठिकाणी थोडासा मॉडरेट स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसतो. तर हे जे त्या ठिकाणी झालेलं आहे, ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेली आहे. तर आपण आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि 5वा टप्पा याची माहिती त्या ठिकाणी घेणार. एक जुनं पुस्तक जर पाहिलं तर जुन्या पुस्तकामध्ये ही आकृती अशा पद्धतीने दिलेली आहे. किती मिनिट वेळ? जुन्या पुस्तकामध्ये ही आकृती अशा पद्धतीत दिलेली आहे. तुमच्या पुस्तकात अधिक अॅक्युरेट दिलेली आहे. इकडे बघा, इकडे हा जो वाय अक्ष आहे या वाय अक्षावर ऍक्च्युअल इथे 0 घ्यायला पाहिजे, इथे 0, इथे -10, इथे 10, इथे 20, इथे 30 आणि इथे 40. म्हणजे हे काय दर्शवित आहे? इकडे जन्मदर आणि मृत्यूदर, दर 1000 वर्षामागे जन्माला येणाऱ्या बालकांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या इकडे दाखवलेली आहे. इकडे काय दाखवलेला आहे? हा जो भाग आहे तर हा आहे कालावधीचा, हा कालखंड आहे. याच्यातली ही जी खालची रेषा आहे हे आहे मृत्यूदराची, ही खालून जात आहे अशी ऍक्च्युअल. हे काही एक आकृती नाही आहे, इथे आपल्याला व्यवस्थित त्यांनी तयार करून दाखवलं पाहिजे होतं. हे आहे मृत्यूदर, हा हे खालची, आणि हा आहे वरून जाणारा जन्मदर, हे वरून जाणारी. आणि या दोन याच्यामधला डिफरन्स हा जो हिरवा रंग दिसतोय आपल्याला, हा आहे लोकसंख्या वाढ. यावरच हा संपूर्ण टप्पा जो आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आधारलेली आपल्याला दिसते. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये सिद्धांताच्या अनुसार लोकसंख्येमध्ये जी भर पडते आहे ती जन्मदर आणि मृत्यूदरामुळे पडते आहे. आणि जी लोकसंख्येची वाढ होते त्या लोकसंख्येच्या वाढीचे वेगवेगळे टप्पे हे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक देश हा वेगवेगळ्या टप्प्यामधून त्या ठिकाणी रूपांतरित होत जातो, संक्रमित होत जातो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. आणि हा का होत जातो तर देशाची आर्थिक व्यवस्था जसजशी बदलत जाते, देशाची आर्थिक स्थिती जसजशी बदलत जाते तसे लोकसंख्येमध्ये होणारे बदल सुद्धा घडून येतात. किंवा आपल्याला उलट असंही म्हणता येईल की जन्मदर आणि मृत्यूदराचा परिणाम जो आहे तो देशाच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा पडत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे दोन घटक एकमेकाशी इतके गुंतलेले आहे की कोणता घटक नेमका कोणत्या घटकावर परिणाम करतो हे सांगणं आपल्याला कठीण जाते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येक देश, एवढं मात्र आहे की प्रत्येक देश जो आहे तो विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी वाटचाल करतो. आणि विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असल्यामुळे प्रत्येक देशातील
जन्मदर आणि मृत्यूदर दरावर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. आणि प्रत्येक देश हा वेगवेगळ्या टप्प्यामधून संक्रमित होत जातो. यालाच त्या ठिकाणी संक्रमित होत जातो म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल रूपांतरित होत जातो. जो पहिल्या टप्प्यात असतो तो दुसऱ्या टप्प्यात जाऊ शकते, दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाऊ शकते, तिसऱ्या टप्प्यातून चौथ्या टप्प्यामध्ये जाताना आपल्याला दिसेल. परंतु शास्त्रज्ञ या ठिकाणी असं म्हणतात की पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी लागणारा कालावधी हा प्रत्येक देशासाठी वेगवेगळा असू शकतो. एखादा देश पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागला तर दुसऱ्या टप्प्यातून तो देश तिसऱ्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी कदाचित 25 वर्षाचा वेळ लागू शकतो, 40 वर्षाचा वेळ लागू शकतो. परंतु हा वेळ जो आहे तो मात्र अनिश्चित असलेला आपल्याला दिसते. लोकसंख्या संक्रमणाच्या आकृतीमध्ये या बाजूला जन्मदर आणि मृत्यूदर वाय अक्षावर घेतलेला आहे, तर एक्स अक्षावर काय घेतलेला आहे, तर एक्स अक्षावर कालावधी घेतलेला आहे, काळ घेतलेला आपल्याला दिसतो. आणि अशा पद्धतीने हा पहिल्या टप्प्यामधला एखादा देश असेल तर हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जाईल. हा समजा 25 वर्षात गेला तर हाच देश या टप्प्यामधून या ठिकाणी संक्रमित होण्यासाठी लागणारा कालावधी 20 वर्षाचा असू शकतो, 50 वर्षाचा असू शकतो, 30 वर्षाचाही त्या ठिकाणी असू शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक देश हा जन्म मृत्यू मधील होणाऱ्या बदलामुळे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्या सोबतीला काय आहे तर त्याच्या सोबतीला त्या ठिकाणी त्या देशाची अर्थव्यवस्था आहे, त्या देशाची आर्थिक स्थिती असलेली आपल्याला दिसते. आर्थिक स्थितीमुळे जन्म आणि मृत्यू दरामुळे मध्ये फरक होताना आपल्याला दिसते आणि त्याचाच परिणाम लोकसंख्येच्या वाढीवर झालेला आपल्याला दिसतो. आता आपण पहिला मुद्दा घेणार आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणामध्ये अतिशय स्थिर वाढ असा पहिला टप्पा आहे. लोकसंख्या संक्रमणातला हा पहिला टप्पा म्हणजे काय, तर आपण पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घेऊन की देशाच्या अर्थव्यवस्था जी आहे त्या आर्थिक विकासानुसार वेगवेगळ्या गटामध्ये विभक्त झालेल्या आहे. कशा पद्धतीच्या, तर एक जो आहे तो अविकसित, दुसरा जो आहे तो विकसनशील, म्हणजे एक जो आहे तो विकसितच नाही, दुसरा जो आहे तो विकसनशील आहे म्हणजे धडपड करून राहिला आहे आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीतून. तिसरा जो देश आहे, काही देश जे आहे ते तिसऱ्या टप्प्यामध्ये असे समाविष्ट केले जातात जे विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जात आहे, मध्ये आहे. म्हणजे ते विकसनशीलही नाही आणि विकसितही नाही पण मधल्या ठिकाणी आहे. म्हणजे विकसनशील देशाकडून विकसित देशामध्ये पदार्पण करत असताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आहे विकसित आणि त्याच्यानंतर आहे अति विकसित. अशा गटामध्ये जवळपास संपूर्ण देशाचा समावेश केला जातो. पहिल्या टप्प्यामध्ये अविकसित, लक्षात घ्या, अविकसित ज्या देशाची स्थिती आहे त्या देशामध्ये लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर म्हणजे सारखीच आहे. लोकसंख्या वाढीमध्ये काही फारसा बदल झालेला दिसत नाही, सारखीच आहे. आणि ही वाढ पहिल्या टप्प्यामध्ये संक्रमणाची आपल्याला दिसून येते. इथे काय दिलेलं आहे पहा, इथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला प्रामुख्याने. इथे दाखवलेला आहे, हा आहे तुमचा खालच्या दिशेने जाणारा मृत्यूदर आणि हा जो आहे हा वरच्या दिशेने जाणारा आहे जन्मदर. हा मृत्यूदर आणि हा जन्मदर याच्या दरम्यानची जी भाग आहे या भागाला म्हणतात लोकसंख्या वाढ. हे कशा पद्धतीचं, तर आता इथे बर्थ रेट जर पाहिला, बर्थ रेट, तर जवळपास लक्ष द्या, इथे BR लिहिलं मी, दिसते का तिथून, नाही तिथून जवळ BR लिहिलेलं आहे. इथे जर पाहिलं तर आता इथे हे 40 आहे, म्हणजे समजा जवळपास 41 जो आहे तो जन्मदर. आणि डेथ रेट किती आहे, तर डेथ रेट आहे उदाहरणार्थ 39. म्हणजे एकूण लोकसंख्येत दर 1000 व्यक्ती मागे जी लोकसंख्येची भर पडून राहिलेली आहे ती केवळ 2 व्यक्तीची पडून राहिली आहे. म्हणजे जास्त लोकसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत नाही. पण परिस्थिती कशी आहे, तर इथे जन्मदरही उच्च आणि मृत्यूदर सुद्धा उच्च. उच्च म्हटलं तरी चालते, चांगल्या पुस्तकामध्ये उच्च हा शब्द उपयोगात आणलेला आहे. अधिक म्हटलं तरी चालेल. किती अधिक, तर 41 त्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर 39 असलेला आपल्याला दिसतो. ही जी स्थिती आहे ही स्थिती काही देशांची आहे. या देशांमध्ये कुटुंबामध्ये मुलं असणे फार सोयीचं समजलं जाते.
त्या देशातील लोकांची मानसिकता अशा प्रकारची आहे की अधिकाधिक मुलं त्या ठिकाणी असावे. याचं कारण अशा प्रकारचं आहे की मृत्यूदर सुद्धा अधिक आहे ना, की त्यांना शाश्वती नाही आहे की मुलं जिवंत राहतील किंवा नाही. याच्या प्रयत्नातून सुद्धा त्या ठिकाणी अपत्यांची संख्या जी आहे ती वाढत जाते. तर इथे जन्मदरही सुद्धा अधिक आहे आणि मृत्यूदर सुद्धा अधिक असलेला आपल्याला दिसतो. मृत्यूदर अधिक असण्याची कारण कोणती आहे देशामध्ये? तर इथे वैद्यकीय सुविधा नाहीये. इथं अन्नधान्याच्या समस्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. लहान मुलामुळे वैद्यकीय सुविधाच्या अभावी, अन्नधान्याच्या अभावी, कुपोषणासारख्या समस्या ज्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून मृत्यूदर जो आहे तो या ठिकाणी सर्वाधिक असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर या देशांमध्ये साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण सुद्धा अधिक आहे. म्हणजे मृत्यूदर अधिक असण्याची कारणं कोणती? वैद्यकीय सुविधांचा अभाव, साथीच्या रोगाचं प्राबल्य, त्यानंतर अन्नधान्याचा अभाव आणि म्हणूनच त्या ठिकाणी कुपोषणासारख्या समस्या ज्या आहेत त्या या देशामध्ये आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. देशाची आर्थिक स्थिती जी आहे ती अविकसित आहे आणि इथे प्राथमिक व्यवसायाचं प्राबल्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. शेती किंवा शेतीसारखे इतर व्यवसाय जे आहे ते या प्रदेशामध्ये विकसित झालेले असतात. इथला प्रजनन दर सुद्धा जास्त आहे. हे सर्वात महत्वाची बाब आहे. या टप्प्यामध्ये असणाऱ्या देशांमध्ये प्रजनन दर म्हणजे इथे ज्या स्त्रिया बालकांना जन्म देतात त्यांची संख्या सुद्धा अधिक असलेली आपल्याला दिसते. आणि असं म्हटलं गेलेलं आहे बघा की या टप्प्यामध्ये आता जगातील कोणताही देश समाविष्ट होत नाही. म्हणजे अशी स्थितीच नाही. इतकी अविकसित स्थिती असणारा देशच सध्या जगामध्ये आपल्याला आढळून येत नाही. पहिल्यांदा काही पुस्तकामध्ये दिले होते की आफ्रिका खंडातले काही देश जे आहेत ते याच्यामध्ये येतात. पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्व देश या टप्प्याच्या बाहेर पडलेले आहे. कोणत्याच देशामध्ये अन्नधान्यविषयक समस्या फारशी राहिलेली नाही, कुपोषणासारख्या समस्या राहिलेल्या नाही. साथीच्या रोगाचं उच्चाटन जे आहे ते जगातील बहुतेक देशांमधून झालेलं आहे. परंतु लिहित असताना आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे उदाहरण लिहिण्यासाठी कोणताच देश आपल्याला आढळून येत नाहीये. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्ये, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये आपण आता दुसरा टप्पा पाहणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये हा सर्वात महत्वाचा टप्पा समजला जातो. कारण इथे म्हटलेलं आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा. आणि इथे पुस्तकामध्ये एक टीप आहे तुम्हाला, लोकसंख्या विस्फोट. हे लोकसंख्या विस्फोटाची जी टीप आहे याच मुद्द्याच्या आधारावर आपल्याला लिहायची आहे. म्हणून याची माहिती जी आहे ती प्रामुख्याने लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये जन्मदर स्थिर, लक्षात घ्या. जन्मदर जवळपास स्थिर आहे. काही फारसा एकदम डाऊन झालेला आपल्याला दिसत नाही. इथे होता तो इथपर्यंतच कमी झालेला आहे. म्हणजे जवळपास सारखाच आहे, काही फारसा कमी झालेला नाही. परंतु मृत्यूदरात घट जी आहे ती झालेली आहे. मृत्यूदरात घट म्हणजे आता इथे लिहित असताना पहिलंच वाक्य लिहावं लागते की आरंभीच्या काळात विस्तारणारा, म्हणजे कशात विस्तार होणारा? लोकसंख्येच्या वाढीमध्ये विस्तार होणार, लक्षात घ्या. आणि लोकसंख्येच्या वाढीमध्ये विस्तार का झाला तर इथे बर्थ रेट जो आहे तो कायम आहे, स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. आणि डेथ रेट जो आहे तो एकदम कमी झालेला आहे. कसा कमी झालेला आहे आता पाहू ना आपण. समजा इकडे जे आकडेवारी आहे त्या आकडेवारीशी जुळलं आपण, हे पहा 0, 10, 20, 30 आणि 40. तर इथे जवळपास लोकसंख्येची जन्मदर जो आहे तो किती कमी झाला आहे तर इथे 38 पर्यंत कमी झालेला आहे. म्हणजे सरासरी इथला जन्मदर जो आहे तो 40चा आहे, स्थिर आहे, सारखा आहे. आणि मृत्यूदर किती कमी झालेला आहे तर मृत्यूदर हा इथे 39 पासून तर इथे जर आपण पाहतो तर जवळपास आपल्याला असं दिसून येते तो 17-18 पर्यंत कमी झालेला आहे. 15-18 पर्यंत तर निश्चितच कमी झालेला आहे. 18 पर्यंत कमी झालेला आहे म्हणजे किती तर 40 मधून 18 गेले म्हणजे 10 मधून 2 8 गेले 2, इथे आपण 1 दिला 22. 22ने दर हजारी व्यक्तीमागे लोकसंख्येत भर पडताना आपल्याला दिसते. इथे किती पडून राहिली होती? फक्त 2. इथे जी वाढ होऊन आली होती ती फक्त 2 होती आणि ती सर्वत्र सारखी होती, म्हणून अतिशय स्थिर आणि चांगला. पण इथे कसं आहे, आरंभीच्या काळात लोकसंख्येच्या वाढीत विस्तारित होणारा, लक्षात घ्या, लोकसंख्येच्या वाढीत विस्तारित होणारा म्हणजे काय तर इथे बर्थ रेट जो आहे तो जवळपास 40 आणि डेथ रेट जो आहे तो जवळपास
18 पर्यंत कमी होतो. म्हणजे लोकसंख्येत पडणारी भर अतिशय प्रचंड प्रमाणात आहे. हे जे देश आहे या देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होतो तर याच्यात आहे विकसनशील देश. हे अविकसित नाही आहे, हे विकसनशील आहे. हे आपला विकास होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी झपाट्याने प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसतात. आणि इथे काय काय होऊन राहिलं तर इथे पहा, 2 मुद्दे लिहायचे आपल्याला. इथे मृत्यूदर झपाट्याने कमी होण्यास कोणती घटक कारणीभूत आहे तर एक आहे इथे वैद्यकीय सुविधांचा शोध लागलेला आहे. वैद्यकीय सुविधांचा शोध लागल्या कारणामुळे या ठिकाणी जन्मदर मृत्यूदर कमी होताना आपल्याला दिसतो. दुसरा महत्वाचा भाग, साथीच्या रोगाचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न हा देश करत असलेला आपल्याला दिसतो. असंख्य लोक जे आहेत ते साथीच्या रोगामध्ये मृत्युमुखी पडतात. तर हा देश जो आहे तो प्रयत्न करून राहिला आहे की देशामधून साथीच्या रोगाचं उच्चाटन त्या ठिकाणी व्हावं. त्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग अशा प्रकारचा आहे की इथे अन्नधान्य विषयक बाबतीत ते स्वयंपूर्ण होत असलेले आपल्याला दिसतात. आणि या सर्व कारणाचा विविध प्रकारचा विकास, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तंत्रज्ञानामुळे होणारी वाढ, या सर्व कारणामुळे या ठिकाणी मृत्यू दर झपाट्याने कमी झालेला आहे, 18 पर्यंत आलेला आहे. कोणकोणते घटक कारणीभूत? वैद्यकीय सुविधांमध्ये झालेली वाढ, त्याच्यानंतर आर्थिक विकास होण्यासाठी ते लोक जे आहे ते प्रयत्न करून राहिले. त्यानंतर तांत्रिक सुद्धा विकास थोड्याफार प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते की या देशांमध्ये वैद्यकीय सुविधांबरोबर रोगाचं उच्चाटन जे आहे ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो हा देश करून राहिला. साथीच्या रोगाचे प्रमाण जे आहे ते या देशात कमी झालं. म्हणून जवळपास 38 वरून 18 पर्यंत त्या ठिकाणी 20ने मृत्यूदर कमी झालेला आपल्याला दिसतो. पण याचा परिणाम असा झाला की जन्मदर मात्र कमी नाही झाला. जन्मदर इथला स्थिर राहिलेला आपल्याला दिसतो. तर जन्मदर अधिक असण्याची कारणं कोणती तर इथे शेती व्यवसायाचा विकास, शेतीबरोबर त्या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योगांचा विकास, देश थोडासा विकसनशील असल्या कारणामुळे, विकास करत असल्या कारणामुळे वाहतूक व्यवस्थेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या सर्व कारणामुळे या ठिकाणी प्रारंभीच्याच कालावधीत लोकसंख्येची प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. इथे जे हा तुमच्या पुस्तकामध्ये हिरवा रंग जो आहे तो जास्त आढळून येईल. हे जास्त असण्यासाठी कोणता घटक कारणीभूत असलेला आपल्याला दिसतो तर या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये असणारा प्रचंड स्वरूपातला फरक होय. आणि या ठिकाणी पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, अशी जी लोकसंख्येमध्ये वाढ होते त्याला त्या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. लोकसंख्येच्या विस्फोटाची व्याख्या पहा कशी केली जाते. अतिशय अल्प कालावधीत प्रचंड प्रमाणात लोकसंख्येत पडणारी भर म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट होय. तर या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा लोकसंख्येचा विस्फोट होणारा त्या ठिकाणी प्रदर्शित करतो. हे विकसनशील देश आहे आणि या देशांमध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होते तो उदाहरणं दिलेले आहे. आफ्रिका खंडातील कांगो, नायजर, युगांडा असे देश जे आहे ते या देशामध्ये येताना आपल्याला दिसते, ज्यांचा जन्मदर अतिशय जास्त आहे म्हणजे स्थिर आहे, परंतु मृत्यूदर झपाट्याने जवळपास कमी झालेला आपल्याला दिसतो, कमी होत गेलेला आहे. आणि हा फरक जास्त असल्या कारणामुळे लोकसंख्येचा विस्फोट आरंभीच्या कालावधीत त्या ठिकाणी विस्तारित जाणारा घटक आहे. पण हे सर्व लिहित असताना आपल्याला जन्मदर का स्थिर राहिला आणि मृत्यूदर का कमी झाला याची कारणं लिहिण्याची गरज आहे, जी मी अगोदर तुम्हाला सांगितली. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये तिसरा टप्पा आपण पाहणार आहे. हा तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारित होणार. तर तुम्ही जर या ठिकाणी आकृतीमध्ये पाहिलं तर या टप्प्यामध्ये असणारा हिरवा रंग सुद्धा जास्त आहे. आणि याची कारणं कोणत्या प्रकारची आहेत? इथे जन्मदर आणि मृत्यूदर कसा कमी होताना आपल्याला दिसून राहिला ते लिहावं लागते. नंतरच्या काळात विस्तारित होणारा, हा आरंभीच्या काळात विस्तारित झाला, हा नंतरच्या काळात त्या ठिकाणी विस्तारित होणारा घटक आहे. तर इथे काय होणार आहे तर इथे जन्मदरही कमी झालेला आहे झपाट्याने, पण त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात मृत्यूदर सुद्धा कमी झालेला आपल्याला दिसतो. म्हणून जन्मदरा आणि मृत्यूदरामध्ये असणारा फरक
हा नैसर्गिक वाढ या ठिकाणी दर्शवते, लोकसंख्येतली वाढ या ठिकाणी दर्शवते आणि ती सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात आहे. जर आपण त्या ठिकाणी पाहतो तर इथे आता बर्थ रेट किती आहे आपण थोडंसं पाहून. बर्थ रेट तर इथे पहा, हा जवळपास 38 पासून कुठपर्यंत कमी आलेला आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर 25 पर्यंत कमी आला. 38 ते 25 म्हणजे असं समजा की इथे बर्थ रेट जो आहे तो सरासरी आपण 35 पकडू. 35 कारण इथचा नाही इथे मधात पकडून आपण, मधात जर पकडला आपण तर 35 आहे असं लक्षात घ्या. आणि हा मृत्यू जर इथून सुरू झाला इथपर्यंत, तर आता आपण मधातला एक पॉईंट घेऊ. मधातला एक पॉईंट घेतला तर आपल्याला काय दिसून येते की इथे जवळपास 14 ते 15 पर्यंत त्या ठिकाणी डेथ रेट आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आहे की इथे जन्मदर झपाट्याने कमी होऊन राहिला, पण त्याच्याही पेक्षा मृत्यूदर अतिशय झपाट्याने कमी झाला. याचा परिणाम काय झाला, इथे सुद्धा लोकसंख्येत होणारी वाढ ही 20 व्यक्ती प्रति दर हजारी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे इथलं चित्र आणि इथलं चित्रात काही फारसा फरक नाही आहे. परंतु इथे जन्मदर फारसा कमी झालेला नव्हता, इथे जन्मदर फार वेगाने कमी होऊन राहिला, पण त्याच्याही पेक्षा या देशातील मृत्यूदर आणखी झपाट्याने कमी झाला. तो कितीपर्यंत येऊन पोहोचलेला माहित आहे, 5 ते 7 पर्यंत येऊन पोहोचलेला आपल्याला दिसतो. ही जी अवस्था आहे ही अवस्था कोणती, तर ही त्या देशाची विकसनशील अवस्थेनंतर समोरची अवस्था. विकसनशील अवस्थेनंतरची अवस्था म्हणजे कोणती, तर विकसनशील नंतर येतो विकसित. तर हा विकसितही नाही, परंतु हा आता पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी फारसा वेळ न लागणारा, म्हणजे हा संक्रमित होत आहे आणि हा मधल्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. कोणत्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे, इथे विकसित आहे, इथे विकसनशील आहे. तर हा इथून निघाला आता इथे जाण्याच्या टप्प्यात आहे, म्हणजे इथे लगेचच तो त्या ठिकाणी लँड करू शकते. तर अशा अवस्थेत असणारा हा जो टप्पा आहे हा टप्पा असलेला आपल्याला दिसतो. आता मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे की इथे जन्मदरही कमी होऊन राहिला आणि मृत्यूदरही कमी होताना आपल्याला दिसतो. जन्मदर कमी होण्याचं कारण कोणतं, म्हणजे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर या देशाची आर्थिक स्थिती सुधारलेली असते, या देशातील लोकांचे दरोडे उत्पन्न वाढलेले असते. दरोडे उत्पन्न वाढलेले असल्या कारणामुळे राहणीमानाचा स्तर उंचावलेला असतो आणि आपल्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी, तो मेंटेन करण्यासाठी, तो त्या ठिकाणी कायम करण्यासाठी आपल्याला असं लक्षात येते की ते लोक, ते कुटुंब आपल्या अपत्यांची संख्या मर्यादित ठेवतात. म्हणजे इथे लोकांना वेगळ्या पद्धतीने गाईड करण्याचं कारण नाही की लोकसंख्या आटोक्यात आणा, कुटुंबाची संख्या आटोक्यात आणा असं सांगण्याची गरज पडत नाही. कारण या लोकांचा राहणीमानाचा स्तर हा विशिष्ट लेवलला त्या ठिकाणी आलेला असतो आणि ते लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी, ते राहणीमानाचा स्तर कायम ठेवण्यासाठी त्यांना आपल्या कुटुंबाची संख्या जी आहे ती मर्यादित ठेवणे गरजेचं असते. या कारणामुळे आणि वैद्यकीय सुविधांचा प्रचंड प्रमाणात विकास झालेलाच आहे, कारण देशाची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. साथीच्या रोगाचं जवळपास उच्चाटन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसते आणि या वैद्यकीय सुविधांच्या पुरवठ्यामुळे या ठिकाणी जवळपास जन्मदर जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसतो. मृत्यूदर आणखी झपाट्याने कमी झालेला आहे. मृत्यूदर आणखी झपाट्याने कमी होण्याची कारणं कोणती, वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ, साथीच्या रोगाचं संपूर्णतः उच्चाटन, विविध प्रकारच्या वैद्यकीय शोध जे आहे ते या देशांमध्ये लागत असतात. त्याच्यामुळे देशातील परिस्थिती अनुरूप त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आणि या देशाची आर्थिक स्थिती कशी असते, तर या देशामध्ये प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण कमी होत जाते, द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जाते. द्वितीय आणि तृतीय व्यवसाय म्हणजे कोणते, तर इथे उद्योग धंद्याच्या क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सेवा व्यवसाय, तृतीय व्यवसाय म्हणजे सर्व प्रकारच्या सेवा व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांचं प्रमाण या ठिकाणी वाढत गेलेलं आपल्याला दिसते. इथे त्या ठिकाणी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची गरज पडत नाही. इथे सर्व शैक्षणिक आणि सामाजिक सुविधांचाही विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो.
आणि त्या लोकांना माहित होते की कुटुंब नियोजनाचं महत्व काय आहे, कारण त्यांना आपल्या राहणीमानाचा स्तर हा कायम ठेवावा लागतो. यामध्ये आता कोणता देश समाविष्ट होतो, तर यामध्ये प्रामुख्याने चीन सारखा देश, भारतासारखा देश समाविष्ट होऊन राहिला आहे. यांना विकसित देशांमध्ये विकसनशील देशांमध्ये समाविष्ट केला जात नाही, यांना विकसित देशांमध्ये समाविष्ट केला जात नाही, परंतु लगेचच हे देश जे आहे ते विकसित देशांमध्ये समाविष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा टप्पा जो आहे तो नंतरच्या काळात, म्हणजे लोकसंख्या अधिक आहे या देशांमध्ये लोकसंख्या प्रचंड आहे, परंतु या देशातील लोकसंख्येवर आता आळा बसलेला आपल्याला दिसतो. मृत्यूदर आणि जन्मदरातील फरक हा कमी झालेला आपल्याला दिसत आहे, फार कमी झालेला दिसत आहे. पुढच्या कालावधीत हा म्हणजे हे या टप्प्यातील देश हा या टप्प्यात जाण्यासाठी काही फारसा वेळ लागणार नाही. भारताच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने हा तिसरा टप्पा जो आहे तो महत्वाचा आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये आपण आता पाहणार आहे चौथा टप्पा, आणि चौथ्या टप्प्यामध्ये वरच लिहिलेला आहे अत्यल्प बदल दर्शविणारा, म्हणजे नगण्य अतिशय कमी प्रमाणात बदल दर्शविणारा असा टप्पा म्हणजे त्या ठिकाणी चौथा टप्पा. आणि या टप्प्यामध्ये काय झालेलं आहे, तर या टप्प्यामध्ये लक्ष द्या इकडे, मृत्यूदर जवळपास स्थिरावलेला आहे, कमीच आहे मृत्यूदर जवळपास शून्यापर्यंत इथे येऊन पोहोचलेला आहे. हा जो पॉइंट आहे हा जवळपास शून्यापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. इकडे जरी आपण पाहिलं तर आरंभीच्या कालावधीत सुद्धा मृत्यूदर जो आहे तो 7 असलेला आपल्याला दिसतो, आणि कुठपर्यंत येऊन पोहोचला तर जवळपास 0 पर्यंत येऊन पोहोचला. पण महत्वाची बाब अशी झाली की जन्मदरही तेवढाच कमी आला, आता 0 पर्यंत आलेला आपल्याला दिसतो. जन्मदरही 0 पर्यंत आपल्याला आलेला दिसतो आहे. तर या कारणामुळे जन्मदर आणि मृत्यूदरातलं अंतर हे इतकं कमी झालं की जे लोकसंख्या वाढ आहे ती या ठिकाणी कमी आहे. हे जे आपण भाग पाहतोय ना तुमच्या पुस्तकामध्ये, हा ग्रीन पॅरोट कलरने दाखवलेला भाग राहील, हा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला या टप्प्यामध्ये कमी असलेला दिसते. जेव्हा तुम्ही आकृती ड्रॉ कराल तेव्हा या टप्प्यानुसार तिथे लोकसंख्येची वाढ किती येऊन राहिली आहे हे जर येत असेल तर तुम्ही काढलेली आकृती परफेक्ट आहे, अन्यथा तुम्ही काढलेली आकृती परफेक्ट नाही आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. केवळ बाबा इकडे असा हा एक प्रदेश दिसते आणि तसं काढलं अशाने आकृती चालणार नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येक टप्प्यामध्ये पाहाल की या टप्प्यात माझं असं आलं काय, एवढी लोकसंख्येची वाढ आली काय, एवढी लोकसंख्येची वाढ आली काय, तरच तुमची आकृती परफेक्ट आहे. हा जो टप्पा आहे या टप्प्याची विशेषता कोणत्या प्रकारची आहे, तर इथे जन्मदर सुद्धा वेगाने कमी होऊन 0 पर्यंत आलेला आहे आणि मृत्यूदर सुद्धा अतिशय कमी झालेला आहे. परंतु जन्मदर थोडासा अधिकच आहे. म्हणजे इथे जर आपण बर्थ रेट पाहतो तर किती आहे, बर्थ रेट पहा, इथून जवळपास 25 पासून तर 0 पर्यंत, मग 25 पासून 0 पर्यंत तर मधला जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर जवळपास 15 किंवा 12 पर्यंत त्या ठिकाणी बर्थ रेट आहे या देशामध्ये. म्हणजे विकसित देशांमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर 12 पर्यंत बर्थ रेट असलेला आपल्याला दिसतो. आणि मृत्यूदर किती कमी झालेला आहे तर 10 पासून तर 0 पर्यंत, म्हणजे जवळपास 5 ते 7 पर्यंत कमी झालेला आहे. 5 मग इथे लोकसंख्येत जी भर पडून राहिली ती कितीची पडून राहिली तर केवळ 7 व्यक्तीची पडत असलेली आपल्याला दिसते. अशी ज्या देशांमध्ये आता लोकसंख्येची वाढ चालू आहे म्हणजे अत्यल्प अशा पद्धतीने लोकसंख्येची वाढ दर्शवणारा टप्पा म्हणजे चौथा टप्पा इथे लिहिलेलंच आहे की अशी अवस्था कोणत्या देशांमध्ये आहे, तर जे देश सर्व विकसित आहे या विकसित देशांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असलेली आपल्याला दिसते. या विकसित देशांमध्ये राहणीमानाचा स्तर खूप उंचावलेला असतो. राहणीमानाचा स्तर उंचावला असल्या कारणामुळे या ठिकाणी जन्मदर सुद्धा कमी होत आलेला आहे आणि मृत्यूदर तर खूपच कमी आलेला आहे. कारण वैद्यकीय सुविधांचा प्रचंड प्रमाणात विकास झालेला असतो. साथीच्या रोगाचा संपूर्णतः नायनाट झालेला असतो उच्च दर्जाचा. इथले बालकांची संख्या कमी असते. या भागामध्ये बालकांची संख्या जी आहे ती जवळपास कमी झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर या देशाची विशेषता कशा प्रकारची आहे तर या देशामध्ये राहणीमानाचा स्तर फार उंचावलेला असतो. या देशामध्ये व्यवसाय कोणते आहे तर या देशांमध्ये द्वितीय आणि तृतीय व्यवसायाचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे इथे प्राथमिक व्यवसाय एकदम कमी, परंतु अधिकाधिक लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले आहे, द्वितीय आणि तृतीय व्यवसायात गुंतलेले आपल्याला दिसतात.
त्यानंतर उच्चतम वैद्यकीय सुविधा या देशांमध्ये निर्माण झालेल्या आहे, वैद्यकीय सुविधा निर्माण झालेल्या आहे, सामाजिक सुविधा जे आहे ते या देशांमध्ये निर्माण झालेल्या आहे. इथल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत इथलं शासन असं प्रयत्न करते की आपण आपल्या नागरिकांना ज्या सेवा द्यायच्या त्या किती उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी द्यायच्या. इथल्या लोकांच्या राहणीमानाचा स्तर उंच, इथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे अतिशय जास्त असलेलं आपल्याला दिसते. आणि अशा देशांमध्ये विकसित देशांचा समावेश होतो. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने, USA सारख्या देशाचा समावेश या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. तर या ठिकाणी हा टप्पा आपण थांबूया. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या सिद्धांतातला शेवटचा टप्पा म्हणजे त्या ठिकाणी पुस्तकामध्ये शब्द दिलेला नाही आहे, पण पुस्तकामध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी 5वा टप्पा ऋणात्मक वाढ. ऋणात्मक वाढ म्हणजे नकारात्मक वाढ, म्हणजे या टप्प्यामध्ये लोकसंख्येची वाढ न होता घट होते. तर हा थोडासा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि इथे आकृती काढताना सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे की आकृती कशी काढायची. इथे बघा, हा विकसित देशात लोकसंख्या जी आहे ती बरोबर इथे 0 झालेली आहे. याच्यामध्ये 0 आलेली आहे, म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर सुद्धा सारखा आलेला. मग आता इथे काय झालेला आहे, तर हा जो मृत्यूदर जो आहे तो जवळपास इथे सरळ आहे, म्हणजे 0च्या आसपास किंवा कधी कधी थोडासा 0पेक्षा अधिक होताना आपल्याला दिसतो. आणि जन्मदर काय होऊन राहिला, तर जन्मदर एकदम कमी होऊन राहिला. कमी म्हणजे काय, ऋणात्मक होऊन राहिला, म्हणजे 0च्या खाली. म्हणजे काही कुटुंबाला त्या ठिकाणी अपत्य जन्माला येत नाही असा त्याचा अर्थ. ऋणात्मक होऊन राहिलेला आहे, जन्मदर 0च्या खाली होऊन राहिला म्हणजे काय, तर 2-3 कुटुंब पाहिलं तरी तिथे कोणतंच बालक नसेल, तर याचा अर्थ त्या ठिकाणी जन्मदर जो आहे तो ऋणात्मक होताना आपल्याला दिसते, 1च्या खाली गेलेला दिसून राहिला. आणि आकृती काढताना हे लक्षात घ्यायचं आहे. हे बघा, हा जो जन्मदर आहे हा जन्मदर इथून अशा पद्धतीने ऋणात्मक होताना आपल्याला दिसतोय, जन्मदर खाली गेला. आणि मृत्यूदर जो आहे तो याला क्रॉस करून वर असलेला आपल्याला दिसतो. तर इथे जे लोकसंख्येची वाढ आहे हे वाढ नाही आहे, इथे वेगळंच दिसून राहिलं. तुम्हाला थोडासा वेगळा कलर केलेला आहे मी, तो कलर व्यवस्थित झालेला नाही. तर इथे जे एवढा जो भाग आहे या ठिकाणी लोकसंख्येची वाढ न होता लोकसंख्येची काय होऊन राहिली, तर घट होऊन राहिली. घट का होऊन राहिली तर पाहून आपण आता. हा जन्मदर जो आहे, बर्थ रेट जो आहे तो या ठिकाणी कशा प्रकारचा आहे, तर बर्थ रेट जो आहे तो 0 पासून -2 होऊन आला, -2 पर्यंत कमी होऊन आला. आणि डेथ रेट कशी आहे, तर डेथ रेट इथे 0 पासून तर 4 आणि 5 पर्यंत गेलेली सुद्धा दिसते. +5 म्हणजे +5 आहे, हे +5, हे -2. म्हणून 5तून 5 जवळपास असेल, 5 नसेल तरी जवळपास 0 किंवा 4 किंवा 3 असलेले आपल्याला दिसते. म्हणजे जन्मदर जो आहे तो डेथ रेट जो आहे तो +3 आहे, म्हणजे प्लस मध्ये आहे. आणि बर्थ रेट जो आहे तो मायनस झालाय, -2. म्हणजे याच्यातला फरक जर आपण त्या ठिकाणी पाहतो तर -2 आणि 1 म्हणजे इथे 3 ने लोकसंख्या कमी होताना आपल्याला दिसते. याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की जर त्या देशाची लोकसंख्या 100 असेल तर पुढच्या वर्षात ती जवळपास 3 ने कमी होऊन राहिली, म्हणजे 97 होऊन राहिली. मग लोकसंख्येमध्ये वाढ होते काय, नाही, लोकसंख्येमध्ये घट होत असलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारचा 5वा टप्पा म्हणजे नकारात्मक वाढ. आकृती काढताना सुद्धा हा टप्पा व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी काढा. इथे मी उदाहरणं लिहून दिलेली आहे, हे उदाहरणं तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्या ठिकाणी काढा. ही जी अवस्था आहे ही आता नेमक्या कोणत्या देशांची आहे, तर हा संक्रमणातील अतिशय शेवटचा टप्पा आहे. या देशांमध्ये जगातील अति विकसित देशांचा समावेश होतो. उदाहरणार्थ स्वीडन, फिनलँड अशा देशांचा समावेश होताना आपल्याला दिसते. या देशांमध्ये आपण जर त्या ठिकाणी पाहतो तर काय झालेलं आहे, तर इथे बालकांची संख्या कमी, इथे वृद्धांची संख्या जी आहे ती वाढत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे बालकांची संख्या कमी होऊन राहिली म्हणजे याचा अर्थ बालक जन्मालाच येत नाही. याचं प्रमुख जर कारण आपण पाहिलं तर युरोप खंडामध्ये लोक उच्च ध्येयाने प्रेरित असलेले आपल्याला दिसतात. या विकसित देशांमध्ये कुटुंब व्यवस्था जवळपास नष्ट झालेली आहे. अपत्याचं कोण पालन पोषण करेल हा प्रश्न त्या देशांमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला असं दिसून येते की कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. म्हणून जवळपास
पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहे आणि त्याच्यामुळे काय होते आहे की कुटुंब व्यवस्थाच नाही आहे, बालक जे आहे बालकांचं संगोपन कोण करेल असे प्रश्न जे आहे ते युरोपातील अनेक देशांमध्ये निर्माण झालेले आहे. अतिशय विकसित लोक आहेत, स्त्री आणि दोन्ही पुरुष हे त्या ठिकाणी उच्च पदस्थ असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणून त्या ठिकाणी जन्मदर जो आहे तो अतिशय कमी असलेला आपल्याला दिसतो किंवा मुळात त्या ठिकाणी म्हणता येईल ऋणात्मक आहे. मग इथे बालकांची संख्या कमी, वृद्धांची संख्या जास्त आणि त्याचा परिणाम असा झालेला हे देश अतिशय विकसित आहे. या देशांमध्ये द्वितीय व्यवसायाचंही प्रमाण कमी, तृतीय व्यावसायिक लोकांचं प्रमाण कमी, चतुर्थ व्यावसायिक लोकांचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात या देशांमध्ये निर्माण झालेलं आहे. चतुर्थ व्यावसायिक म्हणजे काय, तृतीय व्यवसायानंतर सुद्धा चतुर्थ व्यवसाय येतो ज्याच्यामध्ये सायंटिस्ट, ज्याच्यामध्ये अतिशय उच्च विभूषित अशा विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. तर सांगायचा उद्देश असा आहे की या देशामध्ये शैक्षणिक सुविधा विकसित झालेल्या असतात, वैद्यकीय सुविधा विकसित झालेल्या असतात आणि महत्वाचा मुद्दा अशा पद्धतीचा आहे की इथला लोकसंख्या वाढीचा दर हा मुळात ऋणात्मक आहे, घट करणार आहे आणि या देशांमध्ये जगातील अतिविकसित देशांमधील युरोप खंडातील स्वीडन, फिनलँड यासारखे अनेक देश समाविष्ट